दादा नमस्कार. नमस्कार. इथं मयूर काचळे उपोषणाला बसून 4 दिवस झालेत. त्यांचं म्हणणे व ग्रामपंचायतीचा कारभार अनियमित आहे, काही भ्रष्टाचार आहे. तर तुमचा त्यांना पाठिंबा का विरोध? पाठिंबा आहे त्यांना. पाठिंबा आहे. हां, दादा तुमचा पाठिंबा का विरोध? पाठिंबा. तुमचं काय नाव? नाव काय दादा? तुमचा पाठिंबा का विरोध? इकडं तोंड कर. घोटणे साहेब तुमचा पाठिंबा का विरोध? पाठिंबा आहे. मग पिंपळवंडीकर असं दबक्या आवाजाने पाठिंबा का देतात? नाही, दबक्या आवाजाने कोण पाठिंबा देते? स्पष्टपणे तुम्ही अहो परवा साहेब तुम्ही या पुढे चला, तुम्हाला स्पष्टपणे विचारतो. हे जे उपोषणाला बसलेले आहेत, आज उपोषणाचा 4था दिवस आहे. एकही पदाधिकारीकडे फिरकत नाही. या तालुक्याचे सन्माननीय आमदार शरददादा सोनवणे या गावचे, जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश काकडे याच गावचे, शरद लेंडे माजी उपाध्यक्ष याच गावचे, माजी सभापती संगीताताई वाघ याच गावच्या. यांची मागणी खरी असेल तर यांना मदत केली पाहिजे. यांची मागणी खोटी असेल तर यांच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. असं काय होत नाही ना. मग नाही, पण आता ते व्हिडिओ येतात आहे ना, त्यांची मागणी खरी साहेब आजचा 4था दिवस आहे साहेब. हो, बरोबर आहे. आता मग ह्या गावची जी तुम्ही नावं घेतली प्रतिनिधी, त्यांचं काम नाही ना, प्रशासनाचं काम आहे खरी खोटी सिद्ध करायचं त्यांचं काम. साहेब कसं आहे ऐका, मी मंगेश अण्णांचा काही विरोधक नाही. ते जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. आपल्या गावात एखादा माणूस उपोषणाला बसतो, बाबा त्यांची काय मागणी आहे समजून ते घेतली पाहिजे का नाही? बरोबर, त्यांनी यायला पाहिजे. शरदराव लेंडे आहेत. आता तुमच्या त्या ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या लेंडेताई काय, सुप्रियाताई लेंडे, त्यांनी पण विषय समजून घेतला पाहिजे. रघुनाथ लेंडे आहेत, महादेव वाघ आहेत. काय खरं असेल तर खरं का प्रत्येक जण आपापली निवडणूक किंवा नको बाबा डोळे गेलं तर आपल्या संस्थेला अडचण होईल. येतील ते पण येतील. उपोषण सुटलं नाही, सुटणार कसं काय? ते थांबणार नाही ना. काय त्यांचा काय मृत्यू ओढून द्यायचा, प्रकृती खराब होऊन द्यायची? ते व्हिडिओ साहेब येतात आहे ना, ते एकदा साहेब व्हिडिओ काल म्हणाले होते, त्यांनी काल त्यांचा असिस्टंट पाठवला. जो असिस्टंट पाठवला त्यांनीच खोटा अहवाल दिला असं काचळ्यांचं म्हणणं आहे. सक्षम अधिकारी पाठवलं पाहिजे ना. आणि मग काल मला वाटतं हे आले होते ना, जिल्हा परिषद निवडणूक लढवणारे विजय कुराडे साहेब आले होते इथं. साहेब ते आले, ते माजी आमदारांशी बोलले. पण ते असे माध्यमांशी बोलताना आम्ही असं ऐकलं की ते बोलले जर तुम्ही आले नाही तर तुमच्या दरवाजामध्ये येऊन व्हिडिओच्या आम्ही तिथे येऊन बसू. हो असं सगळेच म्हणाले. कृती होत नाही, त्या माणसाला न्याय मिळत नाही. कुराडे साहेब काय होतं, आमच्यासारखे बातमी करतात ना, गैरसमज तुमच्या लोकांचा असा होईल की बा आम्हाला काही इंटरेस्ट आहे का काय. नाही तसं काही नाही. तुमचं काम शूटिंग नाही, जरी काम असलं तरी दोन्ही बाजू आले पाहिजे. आम्ही सरपंच मॅडमला म्हणालो तुम्ही काय बोलणार का, ते म्हणाले माझ्या अखत्यारीतला विषय नाही, त्यामुळे मी ह्या विषयावर काय बोलणार नाही. ते काय विषय आम्हालाही सांगता येत नाही. तुमचे लोक कोणी बोलत नाहीत ना. मग सर्वसामान्य ग्रामस्थ आहे, आम्हाला एवढा विषय त्यातला काही सांगता यायचा नाही. लोकांनी बोललं पाहिजे त्याच्यामध्ये. मला सांगा तुमच्या गावचे लोक बोलत का नाहीत? नाही, हे काय आता हे उदाहरण, त्याला इकडे बोलले तो नाही, तुम्हीच बोला असं होतं. बोलताय का दादा काही? उपोषणाला पाठिंबा का विरोध? तटस्थ बघा, आता लोक तटस्थ राहतात. पोरांनो तुमचं काय? तुमचा पाठिंबाच आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.